होत आहेत परिसर या कार्यक्रमात मालिका निसर्ग जागृती. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, निसर्गप्रेमी होण्यासाठी आम्ही काय करावं असा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि युवक नेहमी विचारतात. आम्ही त्यांना स्वतःपासून कामाला सुरुवात करा असं सांगतो. हो, पण नेमकं काय केलं तर निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन होईल? त्यासाठी सातत्यानं काही गोष्टी कराव्या लागतील. आपल्याला बदलावं लागेल. त्यासाठी आपल्या कृतीत सुधारणा घडवून आणाव्या लागतील. सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येईल. फक्त बदलासाठी आपली इच्छाशक्ती असायला हवी. आपण प्रचंड प्रमाणात कागदाच्या अतिवापरानं म्हणजे टिश्यू पेपर आणि नॅपकिन्सच्या वापरानं झाडांच्या विनाशाला मदत करतोय. आठवणीनं ते प्रमाण घरात, शाळेत आणि हॉटेलमध्येही कमी करूया. फटाक्यांचा आणि कृत्रिम रंगाचा अतिवापरानं हवा आणि पाणी बाधित होत असतील तर आपल्यात बदल करून ते टाळता आले पाहिजेत. थर्मोकॉल, प्लॅस्टिक, सिंगल यूज प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक कचरा, काचा, धातू हे कारणाशिवाय अति वापरले जाते. तसंच त्यांची कुठेही फेकाफेकी होत असते. ती जाणीवपूर्वक टाळूया. त्या बाबी चक्रीकरणासाठी द्याव्यात. आपल्या घरात कमी वीज वापरणं, इंधनाचा काटकसरीनं वापर करून गरजेपुरतं पाणी वापरणं, सांडपाणी व्यवस्थापन करणं आणि कचरा जागेवरच वर्गीकरण करून पर्यावरण संतुलनात आपणहून योगदान द्यावं लागेल. कमी इंधनावर चालणाऱ्या निर्धूर चुली, पेट्रोल, डिझेल, गॅस दररोज थोडा थोडा कमी वापरून जैवविविधता टिकवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न आणि प्रयोग आपण केले पाहिजेत. वाघाच्या नख्या, हाडं, मांस आणि कातडीसाठी, हत्तींची हस्तिदंतासाठी, गेंड्याची त्याच्या शिंगांसाठी, काळवीट, हरणं यांची कातडी आणि शिंगांसाठी, पक्ष्यांचे पिसं आणि मांसासाठी, सापाची कातडी आणि विषासाठी हत्या होते. ती थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर जागरूक राहून योग्य कृती आपल्याला करावी लागेल. घुबडं, कासव, कोरल यांची हत्या गुप्तधनासाठी केली जाते. अंधश्रद्धेसाठी मांडूळ साप, खवले मांजर, साळींदर यासारखे अनेक प्राणी संपवले जात आहेत. अशा प्राण्यांची शिकार आणि तस्करी होऊ नये यासाठी प्रयत्न करा. वाहनाखाली अनेक प्राणी मरतात, पण आपल्या वाहनाखाली एखादा प्राणी किंवा पक्षी मरणार नाही याची दक्षता घेऊया. प्राणी रेस्क्यू मोहिमेत सहभागी होऊया. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठीही नरक्य, शतावरी, सर्पगंधा इत्यादींची प्रचंड मागणी वाढल्यानं सरसकट या वनस्पतींची तोड व्हायला लागली. तर टणटणी, बेशरम, ग्लॅरिसेडिया, पाम आणि निलगिरीची संख्याही वाढलीय. मात्र त्याच्यावर कोणतेही प्राणी, पक्षी, साध्या मुंग्या आणि कीटकही येत नाहीत. वन्यजीवांच्या रक्षणासाठी या बाबी स्थानिक पातळीवर राहणाऱ्या आपण सर्वांनी करूया. एकाच प्रकारचे वृक्ष लावून तयार केलेल्या जंगलात जैवविविधता येणार नाही. त्या जंगलात झाडं, गवत, वेली यांची जैवविविधता आणूया. फास्ट फूड खाण्याच्या जमान्यामध्ये तळलेले, शिजवलेले आणि गोठवलेले पदार्थ खाण्याऐवजी आपल्या परिसरात त्यावेळी उपलब्ध असलेली फळं तेवढ्याच पैशात मिळत असतील तर ती खाऊया. अनेकदा नको त्या ठिकाणी नको त्या प्रमाणात प्रचंड रोषणाई केली जाते. ही रोषणाई आवश्यक नसेल तर आपण त्याचा अट्टहास धरू नका. कारण अशी विनाकारण शोसाठी लावलेल्या माळा रात्रभर ठेवायच्या की ठेवायच्या नाहीत हे चर्चेअंती घरापुरतं तरी आपण ठरवू शकतो. उत्सव साजरा करायला हरकत नाही, परंतु त्यातून इंधन, वीज आणि पाणी या मूलभूत गोष्टी प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणार असतील तर त्यावर नियंत्रण आणणं हे भविष्याच्या दृष्टीनं योग्य राहील. कोणतीही वस्तू तयार करताना किती प्रमाणात इंधन, वीज आणि पाणी याचा वापर केला असेल याची दखल आपण घेतली पाहिजे आणि मग त्याची मोजदाद आपणच केली पाहिजे. तेव्हा हे सगळं आपण करू शकतो. परिसर या कार्यक्रमात निसर्ग जागृती ही मालिका आपण ऐकलीत. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं.